सत्या, जरा विचार कर. त्या पूर्वा मॅडम गोष्टी सहजासहजी सोडून देणाऱ्यातल्या नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवणार आणि त्याचा वचपा तुझ्यावर काढणार. आधीच तू त्यांना वाकड्यात गेलेस. त्यांच्या डोक्यात सतत तुझाच विचार असणार आहे. आधीच त्यांनी तुझी फाईल ओपन केली, त्यात तू त्यांना नडतोस म्हणल्यावर त्यांच्या हिटलिस्टवर तू असणार. वाघमारे, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आत्ता हा जो काही विचार करताय तुम्ही केला नसेल. हे बघा, हा सगळा विचार करून झालंय माझं, आणि हे सगळं गृहीत धरूनच मी ते केलं जे करणं गरजेचं होतं. सिरियसली सत्या, त्या बाईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे. तरी सुद्धा सगळं गृहीत धरून एवढं लाईटली कसं काय घेऊ शकतोस? वाघमारे, तुमच्या विश्वासावर हे सगळं गृहीत धरून सगळं लाईटली घेऊ शकतो. म्हणजे वाघमारे, त्या पूर्वा पाटील मॅडम आपल्याला एकमेकांपासून वेगळं करायला बघतात ना, आणि त्याच काय, जगातलं दुसरं कुठलं बी व्यक्ती आपल्याला जर एकमेकांपासून वेगळं करायला बघत असेल ना, तर त्याला सोडत नसतो मी. आणि त्या पूर्वा पाटील मॅडम जास्तीत जास्त काय करतील, कुठला तर आरोप टाकतील माझ्यावर आणि जेलमध्ये टाकतील. तसं त्यांना करायचंच असेल तर करू द्या, मी नाही घाबरत त्यांना. कारण माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. कारण माझी बायको फक्त कायद्याचीच नाही तर माझी बी रक्षक आहे, आणि ती मला काहीच होऊ देणार नाही. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. समज उद्या खरंच तुला अटक झाली आणि मी तुला सोडू शकले नाही तर? अहो, तसं झालं तर उलट बरंच होईल. उलट मी ते जास्तच पॉझिटिव्हली घेईन. बघा सत्या, वाघमारे, हे बघा, घरात मला दिवसा संध्याकाळी तुम्हाला बघता येतच, पण जेलमध्ये गेल्यावर मला दिवसभर तुम्हाला बघायची संधी मिळेल ना. मग काय, जेलमध्ये जाणं किती सुखदायक आहे माझ्यासाठी. दिवस रात्र तुमच्याकडेच बघत राहीन. वाघमारे, माझी नजर ना तुमच्यावरनं हटणारच नाही. बघा, किती वेडा आहेस रे सत्या. वेडा बोलण्यात कुणालाच ऐकणार नाहीस. मी तर आले होते तेव्हा लई टेन्शन मध्ये होते, पण तुझ्याशी बोलण्यात टेन्शन कधी उडून जातं तेच कळत नाही. तर टेन्शनला मारा गोळी, आणि बघा, टेन्शन ना बाकीच्यांना घेऊ द्या. माझ्यासोबत असताना तुम्ही कायम आनंदी राहायचं, एकदम हॅप्पी राहायचं. आलं का लक्षात? काय इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, पटतंय का माझं म्हणणं? हसो नाही, मी वेडा आहे ना. माझं म्हणणं कशाला पटेल शहाण्या माणसांना? जाऊ दे. पटलं. पण आता मला नाही पटलं. आता पटलं? नाही पटलं. आता पटलं? पटलं.
सत्या सत्या काय रे काय झालं असं झटकलंस का? नाही नाही काय नाही, तुम्ही जाऊन झोपा, लय उशीर झाला, जावा. काय झालं तिकडे काय बघतस? अहो काय नाही वाघमारे, तुम्ही किती काम करत असता, म्हणजे घरचं बी काम करता, ड्युटीवर बी जाता. आत्ताच आजारपणात उठलाय ना तुम्ही, तणाव बी लय असतो तुम्हाला कामाचा. तुम्ही जाऊन झोपा, काही नाही झालं. हां आणि तू कधी झोपणार? मी जरा वाऱ्याला थांबतो, झोप यायला लागली की मग जातो. बर लवकर झोप, जागरण नको करू. ही मम्मी तर मागच लागले आमच्या. या दोघींनी 100% आमचा फोटो नंतर व्हिडिओ काढला असणार. तर काय करू? काय प्रमाणात मी अनुभव ना त्या पुवा मॅडम तंत्रला बघून करायला लई मजा आली, म्हणजे असं एकदम टिल्ली वाटलं बघा. मॅडमचा दरारा फार गारच झाला. सत्याचा फोन कितले तर का फोन करत असतो देऊ दाजी, काहीतरी गडबड असेल, इमर्जन्सी असेल, पटकन उचला फोन. हा हॅलो सत्या बोल की. बलमा ऐक, आपलं वायफायचं राउटर लगेच बंद कर. का पण काय झालं? बलमा अरे काय झालं, कशासाठी सांगतोय हे सगळं नंतर एक्सप्लेन करतो तुला, आता वेळ नाही माझ्याकडे. तुला जेवढं सांगतो तेवढं कर ना तू. बरोबर ठीक आहे. काय अरे ते वायफायचा राउटर बंद करा सांगितलं त्यानं. राउटर कशाला बंद करायचंय? दुपारपासून नेट चालना झालंय, वायफाय बंद केल्यानंतर नेटच बंद होईल सगळं. आता काय माहित, चल त्यानं सांगितले. बरं 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 चल. हा केलंय बंद. केलंस का? ठीक आहे. हॅलो ठेवला फोन. काय मला दादाचं कळतच नाही. अहो दाजी वेबसिरीज बघायची होती मला, आता नेट बंद पडलं की सगळं. फायनली त्या दोघांचा व्हिडिओ आपल्याला मिळाला बघा.